4 जानेवारीचा रविवारचा दिवस बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली। अंबाजोगाई येथील एका नामांकित संस्थेत प्राध्यापिका असणाऱ्या डॉक्टर ममता राठी या एका घटनेत 80% भाजल्या गेल्या। त्यानंतर या दुर्घटनेबाबतीत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। विशेषतः घातपाताची चर्चा चांगलीच गाजली, जी अजूनही थांबलेली नाहीये। दुसरीकडे ममता राठी यांच्यावर लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जिथे त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून त्या मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती मिळते। दरम्यान ममता राठी यांनी बुधवारी बर्दापूर पोलिसांना त्यांचा सविस्तर जबाब दिला। त्यात आपले मानलेले भाऊ धनाजी आर्य यांना आत्महत्येपासून रोखताना अपघातानं मी भाजले असं प्राध्यापिका ममता यांनी सांगितलंय। त्यामुळे एकीकडे सुरू असलेल्या घातपाताच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याच्या बातम्या समोर येत आहे। प्राध्यापिका ममता राठी जळीत प्रकरणाचं गूढ अखेर उलगडलं। मानलेल्या भावाला आत्महत्येपासून रोखताना ही दुर्घटना घडली असं आता सांगण्यात येत आहे। त्यामुळे ममता राठी यांचं कौतुकही होत आहे आणि त्याचबरोबर त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून प्रार्थनाही केल्या जात आहेत। पण दुसरीकडे त्यांची पोलिसांना दिलेला जबाब न पटण्यासारखा असून या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, ममता राठी यांना न्याय मिळाला पाहिजे अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। दरम्यान ममता राठी आणि धनाजी आर्य आहे कोण, त्यांच्याशी नेमकं काय घडलं आणि त्यावरून सुरू झालेल्या घातपाताच्या चर्चा अजूनही का थांबत नाहीये, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनका। मंडळी, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील कॉमर्स विषयातील एक मोठं नाव म्हणून ममता राठी यांचा उल्लेख होतो। कॉमर्स आणि मॅनेजमेंट विषयातील त्यांचा अनुभव, पीएचडी, रिसर्च पेपर, इतर संशोधन, स्वतःचे बुक्स, मिळालेले अवॉर्ड, पेटेंट असं सगळं त्यांच्याकडे आहे। डॉक्टर ममताज एज्युकेशन प्लेक्स म्हणून त्यांचं युट्यूब चॅनलही आहे। या चॅनलचे हजारो फॉलोअर्स आहेत। सहज आणि सोप्या भाषेत विषय समजवण्यात त्यांचा हातखंड आहे, म्हणून त्या विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका म्हणून परिचित आहे। डॉक्टर ममता जगन्नाथजी राठी उर्फ डॉक्टर ममता जखोटिया या अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात असोसिएट प्रोफेसर म्हणून कॉमर्सच्या हेड ऑफ डिपार्टमेंट देखील आहेत। कॉलेजमधील इतरही अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो। दुसरीकडे त्यांचे मानलेले भाऊ धनाजी आर्य देखील प्राध्यापक असून माध्यमातील काही बातम्यांनुसार ते दोघेही एकाच कॉलेजात कार्यरत आहे। MA, सेट, MPhil, PhD असं इंग्लिश या विषयात प्राध्यापक धनाजी आर्य रेड्डी यांचं शिक्षण झालं असून अंबाजोगाई व लातूर मधील काही कॉलेजमध्ये त्यांनी वर्कशॉप घेतलेले आहेत। लातूरमध्ये त्यांचं डॉक्टर रेड्डीज गर्ल्स हॉस्टेल असल्याचीही माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून मिळते। धनाजी आर्य इंग्लिश डायस या नावानं त्यांचंही युट्यूब चॅनल आहे। मंडळी, ही झाली दोघांचीही शैक्षणिक पार्श्वभूमी, पण 4 जानेवारीच्या दिवशी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं तेही आता जाणून घेऊयात। तर ममता राठी या अंबेजोगाई शहरातील पिताजी माऊली नगरी या परिसरात वास्तव्यात आहे। 4 जानेवारीला धनाजी आर्य यांचा त्यांना कॉल आला। त्यात त्यांनी सांगितलं की कॉलेजमधील राजकारणामुळे आपल्याला खूप त्रास होतोय आणि त्यामुळे आता आपली जगण्याची इच्छा संपली आहे। थोडक्यात आपण आत्महत्या करत असल्याचे संकेत धनाजी आर्य यांनी ममता राठी यांना दिले। त्यावर भावाचा जीव धोक्यात असल्याचं लक्षात आल्यानं ममता या तात्काळ त्यांना भेटण्यासाठी निघाल्या। धनाजी आर्य राहत असलेल्या जवळगाव फाटा येथे घरी त्या पोहोचल्या, तेव्हा धनाजी आर्य हे हातात डिझेलची बाटली घेऊन स्वतःला संपवण्याच्या तयारीत होते। ते स्वतःच्या अंगावर डिझेल ओतत असताना ममता यांनी धाडस करून त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण या झटापटीत बाटलीतील डिझेल ममता यांच्या अंगावरही पडलं। धनाजी आर्य यांच्या हातातील काडीपेटी देखील ममता यांनी फेकून दिली। दरम्यान या गोंधळात ममता यांच्या शरीरावरील कोटाला अचानक आग लागली। नंतर ही आग त्यांच्या अंगालाही लागली। या आगीत ममता राठी गंभीररित्या भाजल्या गेल्या। त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि धनाजी आर्य यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे ममता यांना तातडीनं उपचारासाठी लातूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तेव्हापासून आज 9 जानेवारी पर्यंत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत। त्यांचा 80% शरीर भाजलं असून प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती मिळते। या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर बुधवारी पोलिसांनी ममता राठी यांचा जबाब घेतला। त्यावर त्यांनी सगळा प्रकार पोलिसांना सांगितला। मानलेल्या भावाला आत्महत्येपासून वाचवताना अचानकपणे माझ्या शरीरावरील कपड्यांना आग लागली आणि त्यात मी भाजले असा जबाब ममता राठी यांनी दिलाय। त्यामुळे या घटनेनंतर ज्या घातपाताच्या चर्चा रंगल्या होत्या त्यात काहीही तथ्य नसल्याचं सांगण्यात येत आहे। एका मानलेल्या भावाला वाचवण्यासाठी बहिणीनं स्वतःचा जीव धोक्यात घातला, म्हणून ममता राठी यांचं कौतुक देखील केलं जात आहे।
सध्या त्या लातूरमधील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असून त्या सुखरूप परत याव्यात यासाठी प्रार्थना केली जाते. तर दुसरीकडे ममता राठी यांनी दिलेला जबाब न पटण्यासारखा आहे. पोलीस प्रशासनानं अजून खोलवर तपास करावा किंवा हे प्रकरण सीबीआयने हाताळलं पाहिजे. महिला आयोगानं या संशयास्पद घटनेची गंभीर दखल घेत डॉक्टर ममता राठी यांना न्याय द्यावा अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसंच विद्यार्थी प्रिय प्राध्यापिकेवर असा वाईट प्रसंग ओढावल्यानं शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते. बाकी या घटनेवर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.